विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। आज देवपूजा प्रसाद वंदन अपूर्व भेटगार आणि सत्कार समारंभ या सर्व निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत। या पदयात्रेचे संयोजक आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय महंत श्री दत्तराज बाबाजी शास्त्री हे आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे माझ्या जवळच बसलेले आदरणीय पूजनीय गोपाल दादाजी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय महंत श्री नांदगावकर बाबाजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्री जितेंद्र मुनी दादाजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि श्रीधर दादाजी तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं तर या संयोजक मंडळींच्या मुळे यांच्या निमित्ताने आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणांनी पुनीत झालेले जे संबंधित विशेष आहे त्याचं वंदन या सर्व संयोजकांच्या वतीने आपल्याला वंदन करण्यासाठी मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे स्थानांचे नमस्कार, परमार्गाची भेट, साधनवंताची भेट, अधिकरणांची भेट असा दुर्लभ अवसर आपल्याला या संपूर्ण संयोजकांच्या वतीने प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे ही जी काही लातूर भक्त परिषद जी काही आहे यांचं मोठं सौभाग्य आहे की अशी संयोजक मंडळी त्यांना जी लोकांना कष्टानेही प्राप्त होत नाही ती अत्यंत सरळतेने प्राप्त झालेली आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला अतिशय दुर्लभ असलेले विशेष वंदन करायला भेटतात आणि याच माध्यमाने हळूहळू परमार्गामध्ये प्रवेश करण्याचा योग, देवपूजा वंदन करण्याचा योग, शास्त्राचा योग आणि परमेश्वर प्राप्तीचा योग याच चालेतून, याच पदयात्रेतून आपल्याला प्राप्त होणार आहे। त्यामुळे सर्वप्रथम या पदयात्रेला मी शुभेच्छा देतो की पुढेही अशाच प्रकारे या पदयात्रेतली ही संख्या वाढत जावी। या पदयात्रेतील संपूर्ण लोकांना, महानुभाव पंथातील समस्त साधकांना असा दुर्लभ अवसर प्राप्त व्हावा, या पदयात्रेची वाढवृद्धी व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आज आपण जो सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे असे हिंदू राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे हिंदू धर्मरक्षणासाठी अनेक मठ मंदिरांचे संरक्षण करणारे, अनेक संतांचं संरक्षण करणारे असे हिंदू धर्मरक्षणासाठी स्वतःला झोकून अनंत वास स्वतःच्या छातीवर झेलणारे, हिंदू धर्मरक्षणासाठी सतत कार्यशील असणारे असे माझे स्नेही माननीय श्री सागर भैया बेग आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। सागर भैया बेग यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, बाकी सर्व संत महंतांना माहितीच आहे, परंतु सागर भैया बेग यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की परंपरेपासून चालत आलेला हा आश्रम, या आश्रमामध्ये गादी परंपरा आज जवळजवळ ही 5वी परंपरा पिढी या ठिकाणी चालू आहे आणि परंपरेपासून चालत आलेल्या या आश्रमामध्ये जवळजवळ या आश्रमाला थोड्याच दिवसांनी 75 वर्ष या आश्रमाचेही पूर्ण होणार आहेत। असा हा परंपरेपासून चालेला उच्च आदर्शाने, उच्च कर्तृत्वाने आणि सेवेने, हे मी सांगण्याची इच्छा नाही परंतु त्यांच्या माहितीसाठी
त्यांच्या माहितीसाठी मी सांगत आहे की असा हा आदर्श जीवन, आदर्श आश्रम, या आश्रमाचे अमृत महोत्सवी वर्ष थोड्याच दिवसात पूर्ण होणार आहे. आणि अशा आदर्श आश्रम परंपरेपासून चालत आलेला आश्रम निश्चितच श्रीरामपूर शहराच्या सौंदर्यामध्ये वाढ निर्माण करीत आहे. या श्रीरामपूर शहराच्या पवित्रतेमध्ये, धार्मिकतेमध्ये, सौंदर्यामध्ये वाढ निर्माण करण्याचा या आश्रमाचा एक मोलाचा वाटा आहे. आणि अशा श्रीरामपूर शहरामध्ये हे सागर भैया बेग सुद्धा राहतात. खरं तर श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर टाकणारा हा आश्रम आणि अशा आश्रमाच्या नेहमी सेवेसाठी उपस्थित राहणारे सागर भैया बेग मागेही या मंदिराच्या वर्धापन दिनाला 8 मेला उपस्थित झाले होते. तर पुढेही आज जो आम्ही महानुभाव पंथातील समस्त साधकांच्या वतीने आज उपस्थित झालेले लातूर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, या सर्वांच्या वतीने, महानुभाव पंथातील समस्त साधकांच्या वतीने सागर भैया बेग यांचा जाहीर सत्कार आपण करणार आहोत. हा सत्कार एक त्यांच्या कर्तृत्वाचा आहे, त्यांच्या कार्याचा आहे, त्यांच्या सेवेचा आहे. अशाच प्रकारे पुढेही संतांच्या रक्षणासाठी त्यांनी उपस्थित राहावे, त्यासाठी त्यांना प्रचंड ताकद निर्माण व्हावी, त्यांच्या पाठीशी सर्वांचे एक मत राहावे. मंदिरांच्या संरक्षणासाठीही त्यांना ताकद मिळावी, संतांच्या संरक्षणासाठीही त्यांना ताकद मिळावी. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना यश प्राप्त व्हावे अशी श्री प्रभू चरणी, श्री कृष्ण महाराजांच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि समस्त महानुभाव साधकांच्या वतीने आज सर्वजण मिळून या पदयात्रेतील जे संयोजक आहेत त्यांच्याही समक्ष आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांचा जाहीर सत्कार करणार आहोत. पुढेही त्यांच्याकडून अशाच प्रकारची सेवा या धर्मरक्षणासाठी चालू राहावी अशी श्री कृष्णचरणी प्रार्थना करतो. आणि शाल, श्रीफळ, जे काही साहित्य आहे आत्ताच या ठिकाणी महेश भाऊ उदावंत यांचंही आगमन झालेलं आहे. हे या आश्रमाच्या सेवेसाठी भाऊ सोबत नेहमीच उपस्थित असतात. कुठल्याही गोष्टीला कधी ना न म्हणणारे अशी ही सर्व युवक पिढी या श्रीरामपूर शहरातील नेहमीच आश्रमाच्या सेवेसाठी उपलब्ध असते. असे महेश भाऊ उदावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हॅलो, सर्व पदयात्र्यांना, पदयात्रेतील सर्व भावी भक्तांना तसेच
आमचे सर्व गुरुवर्जन वर्गांना सादर दंडोत प्रणाम, सादर दंडोत प्रणाम. आता आपला सगळ्यांच्या उपस्थितीत सागर भाऊंचा सत्कार झालेला आहे. तत्पूर्वी मी 2 शब्द फक्त तुम्हाला सांगतो आहे. एक सुभाषितकार म्हणतो, शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे सज्जना नाही सर्वत्र चंदनम न वनवने. ज्याप्रमाणे सागरामध्ये सागर नावावर मला आठवण आली, सागरामध्ये शिंपल्या असतात. शिंपले, प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती नसतात, असे थोडेसे मोती असतात. माणिकम न गजे गजे, ते हत्ती असो, हत्तीच्या प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये म्हणजे डोक्यामध्ये मोती असतो. मोक्तिकम न गजे गजे सज्जना नाही सर्वत्र चंदनम न वने वने. आम्हाला पंचायत पडते. असा जर जो सुभाषितकार म्हणतो तो म्हणून हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे हा सर्व? चंदनम न वने वने, प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड नसतं, पण आम्हाला एक कौतुक वाटतं, परमेश्वराचे एक आभार मानावं लागतं. हे सगळं चंदनाचे झाड आहेत. चंदनाचे झाड सुभाषिकतेने सगळ्या केलेले आहेत. अशाच प्रकारचे आपण सर्व आहात आणि याचप्रमाणे सागर भाऊंचा आपण सत्कार केलेला आहे. आणि आमच्याही सर्व महानुभाव संस्कार महानुभाव म्हणजे श्रीरामपूरच्या महानुभाव साधकांतर्फे आम्ही पुनश्च त्यांना दंडोत प्रणाम करतो आणि सत्कार करतो. दंडोत प्रणाम. आता सागर भाऊ थोडे आपल्याला 2 शब्द सांगतील, मी अशी त्यांना विनंती करतो. जय श्रीराम. आज आपण सर्व चक्रधर स्वामींच्या दिंडीनिमित्त जमलात, त्याबद्दल राष्ट्रीय श्रीराम संघाकडून सर्वांना पहिले शुभेच्छा देतो. सर्व कामाजींनी जो काही माझा सन्मान केला त्याच्याबद्दलही त्यांचं मी खूप खूप मनापासून आभार मानतो. आणि 2 शब्द बोलायचे म्हणले तर आता तुम्ही तर महिला शक्ती खूप येतं, त्यासाठी आपण आपल्या धर्म जागृत कसं करायला पाहिजे. आता साधू संत तर आपल्याला सांगतात जे, पण काही गोष्टी आपल्या साधू संतांपर्यंत पोहोचत नाही, जे समाजात खूप शांततेत चालू आहे आणि ते आपलं धर्म संपवायचं काम चालू आहे. यासाठी आपल्या महिलांनी पहिले आपल्या मुलींची सुरक्षा कशी केली पाहिजे, आपण याच्यावर विचार केला पाहिजे. का जिथे जिथे आम्ही जातो अनेक असे गाव आहेत, असं एकही गाव भेटत नाही की जिथे आपली एखादी मुलगी असेल जी लव जिहादमध्ये फसलेली. आपल्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्येच हा सगळा लव जिहादचा रॅकेट चालू आहे, पण आपल्या महाराष्ट्रामधल्या नगर जिल्ह्यामध्ये खास करून मोठ्या प्रमाणात लव जिहादचं काम चालू आहे. 2-3 वर्षापूर्वीपासून मी काम करतो त्याच्यात. तर आतापर्यंत मी फक्त आपल्या श्रीरामपूर आणि उत्तर नगर जिल्ह्यामधल्या 57 ते 58 मुली ह्या लव जिहादमधून काढल्या. आणि अनुभव इतका भयानक आहे, ज्या आपल्या लव जिहादमध्ये मुली अटकतात त्याची पडताळणा इतकी खतरनाक होती का आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आपल्या श्रीरामपूरमध्ये जास्त लांबचं सांगत नाही, 2 पोरीचं 2-3 पोरीचं उदाहरण देतो. 2021ला एक मुलगी आम्ही महाराज साहेबांच्या लव जिहादमधून काढली. तिचं वय वर्ष फक्त 13 वर्ष होतं. त्या पोरीवर एका टायमाला 5-5 लोक बलात्कार करायचे. इथून जवळ वार्ड नंबर 2 त्या ठिकाणी चालायचे आणि सर्व बलात्कार करणारे मुस्लिम समाजातले होते. 5-5 लोक एका टायमाला तिच्यावर बलात्कार करायचे आणि त्या अवस्थेत तशी ती 2-2-3 दिवसांच्या अवस्थेत पोलीस स्टेशनला द्यायची तक्रार सुद्धा दाखल होत नव्हती. त्या मुलीच्या घरच्यांनी आमच्याकडे येऊन सांगितलं अशी अशी आमच्या मुलीसोबत घडते, कारण आपली लोकसंख्या तिथे खूप कमी आहे. त्या वार्ड नंबर 2 मध्ये आपल्या हिंदूंची लोकसंख्या कमी आहे, त्यामुळं तिथं झालेले अत्याचार बाहेर निघत नाही आणि तिथले राहणारे लोक आपण जास्तीत जास्त गरीब आहे आणि पोलीस स्टेशनची माहिती नसल्यामुळं त्यांना हाकलून दिलं तर निघून जायचे. असं 3 वर्षापर्यंत त्या पोरीसोबत चाललं. आपण त्याच्यात 2021 मध्ये गुन्हा दाखल केला आणि जेव्हा त्या समोरच्या आरोपींना त्या केसमध्ये अटक केली तर 5-6 आरोपी अटक झाल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही 18 पोरी याच्याच बलात्कार करून वेश्या व्यवसायामध्ये विकले. 30-13 वर्षाची मुलगी 3 वर्षानंतर 16व्या वर्षीमध्ये त्यांनी एका मुलीला जन्म दिला, 16 वर्षातच. आणि ते सर्व तिने जन्म दिला त्या सर्व बलात्कार मधून ती मुलगी तिला झाली. म्हणजे आज त्या पोरींकडे कोणी बघायला सुद्धा नाहीये.
बाकीचे लोक जेलमध्ये आहे, पण 18 पोरीपैकी फक्त 5 ते 7 पोरी भेटल्या, बाकीच्या पोरींचा अजून तपास लागला नाही. आणि ज्या पोरी भेटल्या ते सर्व व्यवसायामधून वेगळ्या व्यवसायामधून धरून त्यांना शोधून आणलेले आहे प्रशासनाने. आणि त्यावेळेस त्या प्रशासनमध्ये कोणते अधिकारी होते, फक्त समोरचे लोक कत्तलखान्याचे हप्ते द्यायचे म्हणून त्या पोरीचा गुन्हा दाखल करून घेत नव्हते. त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्यावेळेस सस्पेंड केलं. त्यावेळेस आपण श्रीरामपूरमध्ये मोठा मोर्चाही केला. अनेक अशा घटना आता महंत रामगिरी महाराजांच्या असतील. 70 ते 80 गुन्हे महंत रामगिरी महाराजांवर दाखल झाले. तर आपलं कार्य हेच, आपलं कामच हे. आपल्या ज्या संतांवर काही आघात होत असेल तर आपल्या हिंदू लोकांनी त्यांच्या मागं उभे झालं पाहिजे. का आपले संत म्हणजे आपल्या संताची कुठल्याही माणसाची बरोबरी आपण करू शकत नाही. संन्यास जीवन म्हणजे आजच्या परिस्थितीत, पूर्वी लोक जगत होते ठीक आहे, पण आजच्या परिस्थितीत आपलं युग एवढा पुढे गेल्यानंतर सुद्धा आपले लोक आज संन्यास घेत आहे म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी. आणि आज त्या संतांवर जर असे खोटे नाटे गुन्हे दाखल होत असेल तर आपण शांत बसलं नाही पाहिजे. खूप असे संत म्हणते आपले जे धर्मावर बोलतात त्यांना दाबायचा प्रयत्न चालतो. खूप ठिकाणी गेले की संतांना म्हणतात तुम्ही असं करू नका, आमच्या इथे परिस्थिती नाही आहे. पण जर समोर आपण मुली बघितले तर खुले आम पाहिजे ते बोलताय. त्यांचा धर्म कसा वाचवायला पाहिजे, आपले धर्म वाचवण्यासाठी आपला कुठलाही संत म्हणता आपल्या कुणाला त्रास द्या असं सांगतं का? नाही, पण ते लोक सांगतात. पाहिजे ती परिस्थिती तयार करतात, पण कुठल्याही हिंदू माणसाला धर्मांतर करा, पैसे द्या, लोक द्या, लालच द्या, मारा हाना, ताकदीच्या जोरावर परत धर्मांतर करा. पण अशी हिंदूंची संस्कृती नाहीये. आता मी काही विधानसभेसाठी उभं झालो आता, तर विधानसभेला उभं झाल्यानंतर महाराजसाहेब मी जिथे गेलो तिथे भाषणे केले. कुठलाही स्टार प्रचारक नाही, कुठल्याही मी राजकारणी माणसाचे पाया पडायला गेलो नाही, कुठल्याही कारखानदाराचे पाया पडायला गेले नाही, कुठल्याही शाळा संस्थावाल्याचे पाया पडायला गेलो नाही. जिथं गेलो तिथं फक्त संस्था, आपले जे साधू संत असतात त्यांचे आशीर्वाद घेऊन मी प्रचाराला लागलो. जिथं गेलो कांदा, टमाटा, बटाटा, पेट्रोल याच्यावर बोललो नाही. जी आज आपल्या धर्मावर संकट आलेलं आहे, मी याचं रक्षण करण्यासाठी आयुष्यभर काम करेन. जर निवडून आलो तरी करेन, नाही आलो तरी करेन. असा मुद्दा घेऊन मी 12 दिवसामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. आणि ह्या 12 दिवसामध्ये 50,000 मला मतं पडली. आणि ह्या 50,000 मध्ये मला असे 50,000 हिंदू भेटले जे पैशासाठी विकले नाही गेले महाराज. आणि आज सगळ्यांना शॉक बसलाय, ते प्रत्येक राजकीय लोकांना शॉक बसला. काय एखादा माणूस ज्यांनी ग्रामपंचायतचा अनुभव नाही, पहिला मतदान केला ते पण स्वतःलाच केला, ज्याला कुठलाही राजकीय अभ्यास नाही, कुठलाही अनुभव नाही, फक्त आणि फक्त धर्माचं काम करत होते. ह्या कामामुळे मला 50,000 मतं आपल्या हिंदूंनी दिली. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि मी खास आपले काही मुद्दे होते असे महाराजसाहेब, आपल्याला माहिती असं पण आपल्याला माहित नसेल, याच आपल्या भारतामध्ये जिथे आपल्या धर्माला जपणारे आपले साधू संत आहे, आज त्या साधू संतांची जर अवस्था बघितली, आपल्या मंदिराची अवस्था बघितली, मठांची अवस्था बघितली, आपल्या मठांना जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बघितली तर फार वाईट आहे. पण हीच अवस्था जर आपण एखाद्या चर्चची पाहिली, या एखाद्या मदरशाची पाहिली, एखाद्या मस्जिदची पाहिली, तर तुम्हाला जे इनलिगल बांधलेले त्याला सुद्धा रस्ते चांगले म्हणून दिलेले, पण आपल्या मंदिराला रस्ते चांगले नाही, आपल्या मठाला रस्ते चांगले नाही. ही आमची सगळ्यात जास्त सरकारला मागणी होती. आणि ह्याच मुद्द्यासाठी आपण उतरलो होतो. आपल्या भारतामध्ये एक असा कायदा तयार केलेला आहे, ज्या कायद्यामध्ये मौलाना असो किंवा चर्चचा पादरी असो त्याला गव्हर्नमेंट पगार देते. पण ह्या दोघांना जेव्हा पगार देतील, ह्या दोघांच्याही घरी पादरी जरी असले, कोणी फादर असेल तर त्याची घरी आहे त्याची बायको राहते. आपल्या संताची बायको नाही, ते संन्यासी आहे. आपले जेवढे साधू संत आहे ते संन्यासी आहे. कुठलाही जे काही तुम्ही त्यांना दान धर्म करता त्याच्यावर त्यांचं सगळं जीवन चालतं. सरकार कुठली देत नाही. सगळी 100% 80% आपल्या भारतामध्ये हिंदूंची संख्या आहे. त्या ठिकाणी मौलाना, आणि एखादा मौलाना जर बघितला तर त्याची घरी 4-4, 5-5 बायका असतात. त्याला सरकार पगार देतो आणि त्या मस्जिदींमधून तो फक्त आणि फक्त धर्म त्यांचा कसा वाढून ह्याच्यावर काम करतो आणि आपल्याला कसा त्रास देता येईल ह्याच्यावर काम करतो. पण आपले साधू संत जर बघितले तर कधीही कुणाचा धर्मातले माणसं आपल्या धर्मात आणा असं आपल्याला कधी महाराजांनी सांगितलं का? कधी सांगितलं नाही आणि कधी सांगणारही नाही. कारण हेच हिंदू धर्माचा गर्व आहे का कुठल्याही धर्माच्या माणसाला त्रास द्यायचा नाही अशी आपली शिकवण आहे. तरी सुद्धा आपली सरकार त्यांना पगार देते. तर आमची सरकारला मागणी आहे का जे आमचे साधू संत संन्यासी आहे, तुम्ही जर त्यांना देत असाल तर आम्ही म्हणत नाही बंद नका करू, तुमचं मतदान आहे. पण आमचे पण साधू संत तुम्हाला मतदान करतात, हिंदू धर्म जागृत करतात, तेव्हा हिंदुत्ववादी सरकार होते नसतात. तर आमच्याही साधू संतांना अशी सगळी गव्हर्नमेंटची सुविधा भेटली पाहिजे अशी आमची सरकारला मागणी. आणि पुढे चालून आम्ही याच्यावर मोर्चा करणार आहे. आमच्या साधू संतांच्या रक्षणाचा एक कायदा तयार झाला पाहिजे.
आमच्या साधू संतांवर बोलण्यावर कायदा तयार झाला पाहिजे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर जर कोणी वाईट शब्द वापरत असेल तर त्याच्यावर कायदा झाला पाहिजे, अशी आम्ही अनेक कायद्याची मागणी करणार होतो. पण 50,000 लोकांनी मतदान दिलं, परत 2029ला उतरणार आहे. त्यावेळी चांगली तयारी करून उतरण आणि आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो. थांबतो. जय श्री. प्रसाद